गाडीकडे या, गाडीकडे या, गाडीकडे या. विषय घेऊ इथं चप्पल हे सरक नाही बाजूला. मराठा सेवकांची आपल्या दादांना जे जे भेटायला येतात त्यांनी त्यांच्या जाण्यासाठी आता साखळी करायची, सुरक्षित जाऊ द्यायचंय त्यांना. दादांनी ज्या सूचना दिलेल्या आपल्याला त्याचं तंतोतंत पालन आपल्याला करायचे. आपण सुरक्षित करून द्यायचे. हॅलो, सुप्रियाताईंना घेराव घातला, तुमचं लक्ष नाही का प्रेमावरती? हा, सरकार बाजूला काय आहे? काय नाही झालं? हॅलो हॅलो, सुप्रिया सुळे यांची गाडी जी आहे ती आंदोलकांनी अडवलेली आपल्याला पाहायला मिळते. सुप्रिया सुळे हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये मनोज जरांगेंना भेटण्यासाठी आलेले होते आणि आपण पाहतोय की सुप्रियाताई सुळे यांची पाहतोय की मराठा आंदोलकांनी अडवलेले आपल्याला पाहायला मिळते. मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. मनोज जरांगे यांना भेटून सुप्रियाताई जे आहेत सध्या आपण पाहतोय की सुप्रियाताई सुळे ज्या आहेत त्या मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी आलेल्या होत्या. मात्र सुप्रियाताई सुळे यांची गाडी जी आहे त्या ठिकाणी मराठा आंदोलकांनी अडवलेली आपल्याला पाहायला मिळते. गोंधळ जो आहे तो मराठा आंदोलकांकडून करण्यात आला. गाडीवरती आपण पाहतोय की
गाडीच्या समोर हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते आडवे झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही सुप्रियाताईंना जाऊ देणार नाही अशा पद्धतीचा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। मनोज जरांगेने आवाहन केलेलं आहे की आलेल्या नेत्यांना कुणी आडवाडवी करू नका, मात्र त्याचं कोणतंही पालन जे आहे मराठा बांधवांकडून होत नाही। आपण पाहतोय की अशा पद्धतीनं बेशिस्त वर्तन जे आहे त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं। मनोज जरांगेंनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या मात्र सूचनांचं पालन या ठिकाणी मराठा आंदोलक करताना पाहायला मिळत नाही। आपण पाहतोय की अशा पद्धतीनं हुज्जत जी आहे ती मराठा आंदोलकांकडून या ठिकाणी घातली जाते आणि सुप्रियाताई सुळे यांची गाडी आपण पाहतोय की या ठिकाणी मराठा आंदोलकांनी अडवून धरलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय की या गर्दीतून सुप्रियाताई सुळे यांची गाडी जी आहे ती पुढे जाण्याचा प्रयत्न करते, मात्र मराठा आंदोलक जे आहेत ते ऐकायला तयार नाहीत आणि आपण पाहतोय की अशा पद्धतीनं गोंधळ जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे। गाडीवरती आपण पाहतोय की सुप्रियाताई सुळे यांची गाडी या ठिकाणी थेट अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो मराठा आंदोलकांकडून करण्यात आला। गाडीमध्ये सुद्धा सुप्रियाताई सुळे आहेत आणि आपण पाहतोय की या ठिकाणी सुप्रियाताई सुळे यांची गाडी जी आहे ती गर्दीतून गाडी जी आहे ती पुढे आणि मराठा आंदोलक जे आहेत आपण पाहतोय की गोंधळ घालताना पाहायला मिळतात। मनोज जरांगेंनी केलेलं आवाहन त्याला मात्र हरताळ जो आहे तो मराठा आंदोलकांकडून फासला जातोय आणि आपण पाहतोय की या ठिकाणी सुप्रिया सुळे यांची गाडी जी आहे ती सध्या या ठिकाणून मराठा आंदोलकांनी काढलेली आहे। काही मराठा आंदोलक गाडी मोकळी करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र सध्या आपण पाहतोय की सुप्रियाताई सुळे यांची गाडी जी आहे यांची गाडी आपण पाहतोय की आता सध्या मोकळी करण्यात आलेली आहे। मात्र पुढे काही मराठा आंदोलक पळत जाऊन गाड्या अडवण्याचा प्रयत्न करतात। मात्र सध्या आपण पाहतोय की सुप्रियाताई सुळे या गाडीमध्ये एकट्याच होत्या आणि मराठा आंदोलकांनी बाहेर गोंधळ जो आहे तो मात्र गोंधळ करण्याचा प्रयत्न केला आणि सध्या आपण पाहतोय की गाडी जी आहे त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी मराठा आंदोलकांकडून जी गाड्या अडवण्यात आलेली होती ती मात्र गाड्या आपण पाहतोय की आता काढलेली आहे। पुढे जाऊन मराठा आंदोलक जे आहेत ते गाड्या अडवताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आपण पाहतोय की हा सगळा गोंधळ आपल्याला आझाद मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय। एक एक करून जसं जसं मराठा आंदोलकांचा ताफा पुढे येतो आपण पाहतोय की तसतशी गाडी जी आहे ती या ठिकाणी सुप्रियाताई सुळे यांची अडवली जाते आणि मराठा आंदोलक कोणत्याही परिस्थितीमध्ये ऐकायला तयार नाहीत। हा सगळा गोंधळ आपल्याला आझाद मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाला। सध्या सुप्रियाताई सुळे यांची गाडी आपण पाहतोय की या ठिकाणाहून निघून गेलेली आहे, मात्र मोठा गोंधळ जो आहे तो मराठा आंदोलकांकडून या परिसरामध्ये करण्यात आला आणि आपण पाहतोय की सध्या सुप्रियाताई सुळे यांची गाडी या ठिकाणी मराठा आंदोलकांनी आपण पाहतोय की गाडीला वाट करून दिलेली आहे आणि सुप्रियाताई सुळे याच्या आपण पाहतो की आझाद मैदानातून गेलेला पाहायला मिळतात। मात्र मोठा गोंधळ जो आहे त्या परिसरामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळाला। कॅमेरा पर्सन विशाल रायपूर, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।